नमस्कार फ्रेंड्स, सुलभा कॅन कुक या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आपण इथे ओली हळद घेतलेली आहे. त्याच्यासाठी परत आपण पाहूयात काय काय साहित्य लागणार आहे ते. पहिले ओली हळद, लसण, हिरवी मिरची, बडीशोप, मोहरी, धने, मेथी, दालचिनी. मी इथे 7 लवंगा घेतल्या आणि 5 काळी मिरी घेतलेली आहे. आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा आहे लिंबाचा रस. आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. आता आपण याची सगळी तयारी करून घेऊयात. मी आता पाहू शकता तुम्ही पहिले हाताला तेल लावून घेतलंय, कारण आपल्याला हळद खिसून हे करून घ्यायची, अशी सोलून घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल, हाताला हळदीचा रंग कमी लागेल. नाहीतर खूप हळद तुमच्या हाताला खूप हळदीचा रंग लागेल पिवळा, आणि तो लवकर निघणारही नाही, कारण ही ओली हळद आहे. आपण अशी आता सोलून घेऊयात सगळंच, म्हणजे हिची साल काढून घेऊयात अद्रकची साल काढायला थोडा वेळ जातो, कारण एकतर अद्रक खूप ओबडधोबड असते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती बारीक तुकडे करावे लागतात त्याचे. तुम्ही पाहू शकता आता इथे आपली हळद सोलून झाली आहे, अद्रक पण आपली सोलून झाली आहे. हा लसण आहे आणि ही हिरवी मिरची आहे. आता आपण याच्यातली अर्धी हिरवी मिरची बाजूला काढून ठेवूयात. याच्यातली हळदही थोडीशी बाजूला काढून ठेवूयात. याच्यातलं लसणही थोडा बाजूला ते नंतर सांगेल मी तुम्हाला की आपण बाजूला का काढून ठेवतोय. थोडीशी अद्रक पण आपण बाजूला काढून ठेवूया, आणि थोडासा लसण बाजूला. आपण एवढं साहित्य आता आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याचं. हे एका वाटीमध्ये भरून घेऊ आपण. ॲक्च्युली प्लेटमध्ये आपण हे काढून ठेवू साईडला. हे नंतर लागणार आहे आपल्याला. आता हे राहिलेलं आपण उभे छोटे कट करून घेऊ, लसणाचे पण, मिरचीचे पण, हळदीचे पण आणि अद्रकचे पण. चला तर मग आपण मोठे कट करून घेऊयात. अशी अद्रक मधून कट करूयात. परत अशी कट करायची आपल्याला. आणि ह्याची एकदम बारीक अशी बारीक कट करून घ्यायचे आपल्याला. तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली हळदीचं लोणचं थंडीच्या दिवसामध्ये का करतो, कारण याच्यामध्ये आता बघा तुम्ही, हळद आहे, ती पण ओली हळद आहे. परत अद्रक आहे, लसण आहे, हिरवी मिरची आहे, परत सगळे मसाले आहेत, गरम मसाले. याने काय होतं, अद्रक ही आपल्याला सर्दी खोकल्यापासून वाचवते, लसणही, परत हळद पण. हळदीमुळे आपला तापही कमी होतो, अद्रकमुळे पण ताप कमी होतो. परत याच्यामुळे आपली एकतर इम्युनिटी पॉवर खूप बूस्ट होते, वाढते या लोणचंने. त्यामुळे कधीही म्हणजे थंडीचे दिवस आले की हे लोणचं करायचं म्हणजे करायचंच, आणि घरच्यांना खाऊ घालायचं म्हणजे घालायचंच. कारण इम्युनिटी वाढणार आहे, रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते, आणि याच्यामध्ये सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत. बनवायला थोडंसं वेळ घेतं हे, कारण खूप बारीक सगळ्या गोष्टींचं मेजरमेंट व्यवस्थित असावं लागतं. परत सगळं कट वगैरे करायला वेळ जातो. पण एकदा कट करून वगैरे झालं की म्हणजे बनवायला वेळ लागत नाही. मग खूप अगदी 15 मिनिटामध्ये बनवून तयार होतं. एक वाटी तेल घेते, ते आता चांगलं गरम करायचं, चांगलं कड येऊ द्यायचं याला. आपण एक वाटी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. आता आपण हे मस्त गरम करून घेऊयात, आणि मग याला बाजूला ठेवून देऊ थंड होण्यासाठी. आपण तेल गरम करून थंड करायला ठेवलेले आता इथे. आता आपण याच्यामध्ये मसाले, जेवढे आपले मसाले आहेत ते भाजून घेऊयात. याच्यामध्ये मी 1 चमचा
राई, 1 चमचा सोप, 1 चमचा धने, अर्धा चमचा मेथी, ही नंतर लागणार आहे आपल्याला. आपले खडे मसाले, हे सगळं आता आपण मस्त भाजून घेऊ. आता आपला मसाला बऱ्यापैकी भाजलाय. हा काढून घेऊ आता आपण. तुम्ही बघू शकता मोहरी तडतडायला लागली, याचा अर्थ मसाला छान भाजलाय आपला. पाहू शकता आता तुम्ही. गॅस बंद केलाय. एकदम परफेक्ट तुम्ही पाहू शकता. अशी पेस्ट करून घेतलेली आपण मसाल्यांची. आता आपण हे साईडला ठेवून देऊ. हळद, मिरची, लसूण आणि अद्रक काढून ठेवलं होतं ते आता मिक्सरमध्ये ओबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य. चला तर आपण हे मस्तपैकी बारीक करून घेऊयात. पहिला आपण हे अद्रकचा तुकडा आहे तो थोडा बारीक बारीक कट करून घेऊ. आपलं हळदीचा तुकडा आहे तो बारीक बारीक कट करून घेऊ. आता आपण हे सगळं साहित्य घेतलंय. यांना मस्त याची जरा ओबडधोबड ही बारीक करायचं आहे. बघू शकता तुम्ही आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता एका वाटीमध्ये ट्रान्सफर करूया. आपण आता इथे हळद घालून घेतलेली आहे. हा लसूण आहे, हे अद्रक आहे, हेही घालून घेऊ आपण याच्यामध्ये. मिरची पण याच्यात घालून घेऊ. हे आपण थोडेसे दाण्याचे आपलं मेथीचे दाणे ठेवले होते ते पण आपण याच्यात घालून घेऊयात. ही बारीक ओबडधोबड केलेली आलं लसणाची पेस्ट आहे म्हणावं लागेल, ती पण बारीक करून घेऊया. याला इथं छानपैकी मिक्स करूयात आपण. मिक्स तुम्ही बघू शकता. आता हे छान मिक्स झालंय. याच्यामध्ये आता आपला हा मसाला घालूया. आपण मसालाही घालून घेतलेला आहे याच्यामध्ये. आपण लगेचच आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घातलाय. हा लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करतो आणि गरम करून तेल घातलं ना तेही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, जेणेकरून आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं. मग तुम्ही याच्यामध्ये व्हाईट विनेगरही घालू शकता, पण व्हाईट विनेगर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल घालायचं तरी नाही नका घालू. लिंबाचा रस घातला तरी बस होतो. आता हे छान मिक्स झाले. याच्यामध्ये आपण 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूयात. जास्त नाही घालायचं. आणि हाफ टीस्पून म्हणजेच अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता याला छान मिक्स करून घेऊयात आपण. आता आपण गरम करून घेतलेलं तेल आहे ते याच्यामध्ये घालूया. 1 वाटी तेल घेतलेलं आहे मी आणि मी तेल याच्यामध्ये घालून घेतलंय. मी आता इथे काचेची भरणी घेतली आहे. ॲक्च्युली काचेच्या भरणीमध्ये आपण लोणचं जर ठेवलं ना तर ते 6 महिने वर्षभर
अजिबात खराब होत नाही. आणि स्टीलच्या भांड्यामध्ये म्हणा किंवा मातीच्या ह्याच्यात पण ठेवलं तरी जरा काळं पडण्याची भीती असते, पण तुम्ही काचेच्या ह्याच्यामध्ये ठेवाल तर ती भीती राहत नाही. तर आता आपण हा लोणचं याच्यामध्ये घालून घेऊया. आपलं लोणचं आता आपण काचेच्या भरणीत घालून घेतलं आहे. तुम्ही जेव्हा पण लोणचं काढाल ना याच्यातनं, समजा असं तुम्हाला लोणचं घ्यायचं आहे खायला, तेव्हा काय करायचं, लोणचं असं समजा तुम्ही घेतलं, काढलं एका वाटीमध्ये घेतलं आणि मग खाली हा खड्डा पडतो, त्यावेळेस काय करायचं, हे असं परत दाबून ठेवायचं, म्हणजे लोणचं लवकर खराब होत नाही. कधीही लोणचं बनवताना किंवा ही भरणी घेताना, काचेची भरणी घेताना, तुम्ही तिला स्वच्छ धुवा, उन्हामध्ये ठेवा, 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवा, ज्यामुळे तिच्यामध्ये जेवढे काही जंतू वगैरे असतील ते सगळे नष्ट होतील आणि मग तुम्ही ही वापरू शकता. मला नक्की बनवून सांगा कसं झालं ते. खरंच खूप टेस्टी होतं, पण तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा की ओल्या हळदीचं लोणचं कसं आहे ते. थँक्यू.